नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत बायको असावी तर नंदिनी सारखी, कारण नंदिनीने अशक्य गोष्ट ही शक्य करून दाखवलेली आहे। मित्रांनो, नंदिनीने हार मिळवला, तो मानिनी काकूंना दाखवला। मानिनी काकूंना एवढा आनंद झाला, बाप रे, मानिनी काकू शब्दात सुद्धा सांगू शकत नव्हत्या की नंदिनीने किती मोठं काम केलेलं आहे। मित्रांनो, आता नंदिनीने खरंच खूप मोठी कौतुकाची गोष्ट केलेली आहे। अशक्य गोष्ट तिने शक्य करून दाखवलेली आहे। सगळ्यांनी आशा सोडली होती, कुणालाच विश्वास बसत नाहीये की नंदिनीने खरंच आजीचा हार परत मिळवलाय, कारण कुणालाच विश्वास बसत नव्हता की हार पुन्हा मिळेल, हे शक्यच नाही। परंतु नंदिनीने शक्य करून दाखवले। जेव्हा बायकोचं नवऱ्यावर मनापासून प्रेम असतं आणि तिला नवऱ्यासाठी मनापासून काहीतरी करू वाटतं, तेव्हा ती काहीही झालं आणि कोणत्याही परिस्थितीत ती करून दाखवते। आता तोच हार घेऊन ते विक्रम काकांकडे येतात आणि बापरे, विक्रम काकांच्या डोळ्यातून धराधर आसरू यायला सुरुवात होतात। त्यांना सुद्धा तो हार पाहून एवढा आनंद होतो, त्यांना असं वाटतं की माझ्या जन्मभराची पुण्य मला मिळाली की काय, कारण तो हार म्हणजे आजीचा आशीर्वाद होता आणि आशीर्वाद विकला गेला असं त्यांना वाटत होतं। परंतु तोच आशीर्वाद आज त्यांच्याजवळ पुन्हा आलाय। सगळेजण इतके आनंदी होतात, सगळ्यांच्याच डोळ्यातून अश्रुधारा म्हणजे आनंदाची अश्रुधारा वाहत असतात। आज देशमुख कुटुंब खऱ्या अर्थाने एकत्र आले, सगळेजण खूप आनंदी आहेत, सगळेजण धमाल करत आहेत। आता विक्रम काका जिवाई घरी आलेला आहे, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत। विक्रम काका बोलतात, नंदिनी बाळा, आज तू माझ्यासाठी खूप काही केले, तुला माग काय मागायचंय? आता नंदिनी, मित्रांनो, शेवटी बायको तिच्यासाठी काय मागणार? ती जे काय मागते ते सगळं नवऱ्यासाठीच मागते, नवऱ्याच्या प्रेमापोटी, नवऱ्याच्या सगळ्याच याच्याकरताच मागते। त्यामुळे ती आता बाबांकडे एकच गोष्ट मागते की बाबा, मला काही नको, प्लीज जीवांना माफ करा, माझ्या जीवांना माफ करा, तुम्ही त्यांना माफ करा, माझ्यासाठी हेच लई आहे। आता बाबा आधी ऐकायला तयार होत नाहीत, पण नंदिनी समजून सांगते की मी तुमच्या बाकीच्या कोणत्याही गोष्टीत इंटरफिअर करत नाही, परंतु जीवाला माफ करा, कारण त्यांना तिळतिळ तुटताना मी बघते। एक मुलगा त्यांच्या बापापासून दूर राहतोय आणि याचं दुःख त्यांना किती होते हे मला समजते। आणि विक्रम काकांनाही कळतं आणि ते जीवाला माफ करून टाकतात, त्याला गळ्यात घेतात आणि कुरवाळतात प्रेमाने। बापरे, आज देशमुखांच्या घरात जणू काही लॉटरीच लागलेली आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अश्रू दोन्हीही अगदी ओसंडून वाहत आहेत, आनंदाचे अश्रू। म्हणजे खरंच खूप खूप खुश आहेत सगळेजण, असेच खुश राहू दे देव बाप्पा। तुम्हाला काय वाटतं? आता जीवा नंदिनीला काय गिफ्ट देणार? कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।